आवाज येतोय का ओम? हो सर. चला चालू करायचं मग. चला चालू करूया मग. काय दिसतंय बोर्डवर लिहिलेलं? बोर्डवर लिहिलेलं काय दिसतंय? कम ऑन फास्ट. बोर्डवर काय लिहिलेलं दिसतंय? वाचा, सांगा. बोर्डवर जे लिहिले ते वाचता येत आहे ना सगळ्यांना? काय लिहिले दिसतंय बोला. अरे ओम बोल तू. ऋतुजा, साहिल. Bombay type of blood group. ओके. ऐकलंय का तुम्ही बॉम्बे टाईप ब्लड ग्रुप? ऐकलंय का नाही ऐकलेला? नसेल ऐकलं तर ऐकाल, काही काळजी करू नका. आपण काल चर्चा केली होती. तुम्हाला एक काल होमवर्क दिला होता, केला का सगळ्यांनी? काल काय होमवर्क दिला होता सांगा? काय केला होता होमवर्क? काय दिला होता सांगा? होमवर्क सांगा काय दिला होता? कम ऑन बोला पटकन. काय होमवर्क सांगितलं होता? रीडिंग आणि टेबल वाचायला सांगितलं. काय सांगितलं होतं? कोणी मला लिहून नाही, फोटो काढून पाठवला नाही मला. कोणीही मला फोटो काढून पाठवलेला नाहीये. कम ऑन बोला. तुम्ही केला का नाही होमवर्क? केला पहिले ते सांगा. बोला पटपट पटपट. कम ऑन. होमवर्क केला का केला नाही? केला सर. केला. काय लिहिलं त्याच्यात? कशाबद्दल लिहायला लावलं तुम्ही? तुम्हाला पहिले तर चॅप्टर वाचायला लावलं होतं. टेबल बद्दल. मग काय बघितलं त्या टेबल मध्ये? काय दिसलं तुम्हाला? कम ऑन बोला पटपट पटपट बोलत जा, फास्ट. काय पाहिलं तुम्ही टेबल मध्ये? Ectoderm, mesoderm, endoderm. काय येते? यांना आपण काय म्हणतो? यांना आपण काय म्हणतो? जर्म लेयर. व्हेरी गुड. यांना आपण म्हणतो जर्म लेयर. यांना आपण म्हणतो बाळांनो जर्म लेयर. आणि जर्म लेयरच्या फॉर्मेशनला काय म्हणतात? व्हॉट इज द प्रोसेस ड्युरिंग विच जर्म लेयर इज फॉर्म? जर्म लेयर फॉर्म होतात गॅस्ट्रुलेशन. यस. मग फॉर्मेशन ऑफ primitive germ layer. Germ layer इथे लिहिलं नाही ऑलरेडी. It's called gastrulation. It's called gastrulation. गॅस्ट्रुलेशनच्या प्रोसेस मध्ये काय होते बाळांनो की जर्म लेअरचं फॉर्मेशन होतं आणि जर्म लेअरचं फॉर्मेशन होता 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 या जर्म लेअर पासून 3 प्रकारचे जर्म लेअर पाहिले आपण. कोणकोणते? नाव सांगा. नंबर 1 एक्टोडर्म, एंडोडर्म, मेसोडर्म. एक्टोडर्म, मेसोडर्म एंडोडर्म आणि एंडोडर्म. आता लक्षात काय ठेवायचं? कसं लक्षात ठेवायचं? सिंपल गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यांनी. एक सिंपल मेथड सांगतो तुम्हाला, एकदम सिंपल मेथड सांगतो. सगळ्यांनी त्या मेथड जर तुम्ही फॉलो केली ना तर इझिली यू कॅन इझिली अंडरस्टँड. 3 प्रकारचे जर्म लेअर तयार झालेले आहेत.
तीन प्रकारचे जर्म लेअर तयार झालेले आहेत. हे जे तीन जर्म लेअर, एक्टोडर्म, मेसोडर्म, एंडोडर्म, ठीक आहे. हे तिन्हीच्या तिन्ही जर्म लेअर बाळांनो, हे तिन्हीच्या तिन्ही जर्म लेअर जे आहेत हे तीन वेगवेगळ्या बॉडीतल्या निराळ्या स्ट्रक्चर्सला जन्म देतात. जे आम्हाला बॉडी वरवर दिसते ना, वरवर दिसते बघा, वरवर दिसते बॉडी. उदाहरणार्थ स्किन आहे, उदाहरणार्थ नेल्स आहेत, उदाहरणार्थ हेअर आहे, उदाहरणार्थ नर्वस सिस्टीम, उदाहरणार्थ तोंडातल्या ग्लँड्स वगैरे आहेत. येत आहे लक्षात? या सगळे कशात येतात? हे सगळे एक्टोडर्म पासून तयार होतात. कशापासून तयार होतात? एक्टोडर्म पासून. लक्षात ठेवा. एक्टोडर्म पासून रफ सांगतो, एकदम रफ, डिटेल मध्ये आपण बघू, वाचू, मग समजू. एक्टोडर्म पासून काय काय तयार होतं? एपिडर्मिस, स्किन, बरोबर. एपिडर्मिस तयार होतं. कंप्लीट नर्वस सिस्टीम तयार होते. कंप्लीट नर्वस सिस्टीम याच्यापासून तयार झालेली असते. नेल्स याच्यापासून तयार होतात. त्याच्यानंतर स्किनवर ग्लँड्स असतात. एनीबडी इज नोईंग? त्या ग्लँडचं नाव माहितीये तुम्हाला? स्किनवर ग्लँड्स असतात, काय म्हणतात त्या ग्लँड्सला? कोण सांगतं? त्या ग्लँडचं नाव सांगा. ज्या स्किन मध्ये ग्लँड्स असतात, ज्याच्यामुळे तुम्हाला, मला, सगळ्यांना घाम येतो. स्वेट ग्लँड. स्वेट शब्दाचा अर्थ तो घाम, स्वेट ग्लँड. हा. त्याच्यानंतर तुम्ही चेहऱ्यावर जर पुळ्या झाल्या असतील तर काही लोकांना पाहिलं असेल, तुमच्यापैकी पण काही काढत असतील, असं असं दाबून दाबून एक खीळ काढतात. आठवतं का सगळ्यांना? पाहिलंय का तुम्ही? मुलं मुली जनरली असं दाबून दाबून एक खीळ काढतात बघा. त्याला काय म्हणतात? दॅट आर सिबॅशियस ग्लँड. सिबॅशियस ग्लँड. हेअर्सच्या बॉडी मधले जे असतात ते, हेअर्स जे असते, आपण पहिले वरवर जे दिसतंय ते पहिल्यांदा आपण समजून घेतोय. आपले दात दिसतात बघा, दात, इनॅमल, पांढरा भाग दिसतो ना आपल्याला दाताचा, त्याला म्हणतात इनॅमल. इनॅमल ऑफ टीथ. म्हणजे बाहेर बाहेर जे दिसतं तेच मी तुम्हाला समजून सांगतोय. एपिडर्मिस, एक्टोडर्म पासून काय काय बनतं, ठीक आहे. एवढं आपल्याला माहित पाहिजे. कमीत कमी एवढ्या गोष्टी एकदम फिक्स माहित पाहिजे. मग आणखी काय काय असतं ते आपण डिटेलमध्ये बघू शकतो. आणखी काय असतं? फिमेलची जर बॉडी फिमेलची असेल तर काय दिसतं? ब्रेस्ट दिसतात आपल्याला. ब्रेस्ट, मॅमरी ग्लँड ज्यांना आपण म्हणतो. मॅमरी ग्लँड काय आहेत कोणाला सांगतायत? व्हॉट आर मॅमरी ग्लँड? मी तुम्हाला लिहून दिलं होतं. मॅमरी ग्लँड काय आहेत? कोण सांगतं? Modified sweat glands. Modified sweat glands. या काय बेटा, म्हणून हिस्सा. These are modified sweat glands. Modified sweat glands. त्यामुळे हे पण कशाचा हिस्सा झाला? आता काय लक्षात ठेवण्यासारखं एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ने काय लक्षात ठेवायचं ते नीट. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ने जे एक्झाम मध्ये आतापर्यंत विचारलं गेलेलं आहे तर त्याच्यात लिहायचं आहे. आता एक्टोडर्म पासून काही स्पेशल पार्ट म्हणतात. उदाहरणार्थ आता तुम्हाला मी बोललो होतो, ज्या वेळेला ऍड्रिनल ग्लँड शिकवत होतो त्यावेळेला तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की ऍड्रिनल ग्लँड जी आहे बाळांनो, ऍड्रिनल ग्लँड जी आहे ही नर्वस सिस्टीमच्या पार्ट आहे. कोणत्या पार्ट? पण मिड्युला. आपण बघितला ऍड्रिनल ग्लँड, आठवते का? अशी काढली होती बघा. हा जो बाहेरचा पोर्शन आहे, हा अशी काढली होती, हा एक बाहेरचा पोर्शन आहे. आठवते का ऍड्रिनल ग्लँड? ही जी ऍड्रिनल ग्लँड आहे याच्या आत जो असतो त्याला म्हणतात मेड्युला. काय म्हणतात त्याला? मेड्युला. आणि हा जो बाहेर असतो याचं काय नाव आहे? कॉर्टेक्स. बरोबर. कॉर्टेक्स पासून कॉर्टिकोस्टिरॉइड्स तयार होतात. कॉर्टिकोस्टिरॉइड्स तुम्हाला सांगितलं, स्टिरॉइडचे फायदे तोटे वगैरे वगैरे बोललो होतो. आणि मेड्युला पासून काय तयार होतात? दोन हॉर्मोन निघतात, एक ऍड्रिनालिन आणि दुसरं नॉर ऍड्रिनालिन. आणि हा जो पार्ट असतो मेड्युलाचा हा नर्वस असतो.
कसा असतो? नर्वस असतो. म्हणून आपण ऍड्रिनल मेडुला कॉर्टेक्स विचारला तर तो मिझोडर्मचा पार्ट आहे आणि मेडुला विचारला तर तो एक्टोडर्मचा पार्ट आहे. म्हणजे हे कन्फ्यूज करतं. एकच ग्लँड आहे पण तिचे दोन पार्ट आहेत. आतला पार्ट एक्टोडर्म पासून बनलेला, बाहेरचा पार्ट मिझोडर्म पासून बनलेला. येतंय का लक्षात? सगळ्यांना लक्षात येतंय का बाळांनो? नीट लक्ष द्या. म्हणजे इथे लक्षात ठेवा, दिस इज ऍड्रिनल ग्लँड. हा जो पार्ट आहे मेडुलाचा हा एक्टोडर्मल इन ओरिजिन आहे. आपण काय म्हणतो, कुठल्याही ऑर्गनचा ओरिजिन बघतो ना आपण, इट इज एक्टोडर्मल इन ओरिजिन. आणखी काय कन्फ्यूज करण्यासारखा पार्ट लक्षात ठेवायचा आहे? दोन्ही अँटेरियर, हे वाक्य खरं आहे का हे तुम्हाला मला सांगायचं. अँटेरियर हे दोन्हीच्या दोन्ही त्याने की एक्टोडर्म पासून बनलेले आहेत. काय म्हणतोय तो? एक्टोडर्म पासून बनले. म्हणजे पिट्युटरी ग्लँड कसे एक्टोडर्मल इन ओरिजिन. पिट्युटरी ग्लँड आपल्याला माहिती आहे, पिट्युटरी ग्लँड मध्ये दोन प्रकारचा पार्ट आहे, एक अँटेरियर पिट्युटरी आणि दुसरी पोस्टेरियर पिट्युटरी. एक अँटेरियर पिट्युटरी आणि दुसरी पोस्टेरियर पिट्युटरी. आवाज येतोय? बोर्ड दिसतोय सगळ्यांना? Yes, sir. व्हेरी गुड. आता आयच्या बाबतीत आपल्याला समजून घ्यायचं. अजून पहिले एक्टोडर्म आपण समजून घेऊ. एक्टोडर्मच चाललेला आहे अजून आपण पुढे एंट्री केलेली नाहीये. आता आणखी काय काय स्ट्रक्चर असतात जे एक्झाम मध्ये आपल्याला कन्फ्यूज करतात? लिहून ठेवा. आय मध्ये कोणता कोणता पार्ट असतो? आय लिहून ठेवा. आय मध्ये आणि इयर मध्ये आपण ऑर्गन वाईज बघतोय आता. आय मध्ये कॉर्निया, लेन्स, रेटिना, कंजंक्टिव्हा. कॉर्निया, लेन्स, कंजंक्टिव्हा आणि रेटिना. नोज मध्ये नॅझल एपिथेलियम हा एक्टोडर्मने बनलेला असतो, कारण हा अतिशय सेन्सिटिव्ह असतो. एपिथेलियम म्हणून आपल्याला वास येतो बाळांना. आणि इथे नर्व्ज असतात. इथे नर्व्ज असतात. त्याच्यानंतर इंटरनल and external ear. मिडल इयर या पार्ट नाही. इयर बद्दल बोलतो आपण. इयर. नोज बद्दल, नोज लिहिलेलं आहे ऑलरेडी. नोज, इथं इयर बद्दल लिहिलं. आणि पुढचं लिहा, लास्ट बट नॉट लिस्ट, फोरगट and hindgut. Foregut and hindgut. Anybody is knowing what is the meaning of foregut and hindgut? कोणाला सांगता येईल? What is the meaning of foregut and what is the meaning of hindgut? गट शब्दाचा अर्थ काय? कोण सांग? पटपट पटपट सांगा. ग्रुप. गट शब्दाचा अर्थ काय होतो? म्हणजे डोळ्याचा कोणता पार्ट, डोळ्याचा कोणता पार्ट एक्टोडर्मल इन ओरिजिन नाहीये? कोणता पार्ट एक्टोडर्मल इन ओरिजिन नाहीये? नीट विचार करून बघा. कोणता पार्ट एक्टोडर्मल इन ओरिजिन नाहीये? बघा, आय आठवतं का बाळांना तुम्हाला? कधी उचलून परत वाचलं होतं का आय बद्दल मी लिहिलेलं? कधी आठवतं का तुम्हाला?
कधी कोणी बघितलं का पुन्हा आयचं स्ट्रक्चर? मध्ये मध्ये रिवाइज करत जा, नाही तर सगळं पुढचं पाठ आणि मागचं डबल पाठ सपाट. माझा हात पण कधी कधी गडबड करतो. हा पार्ट बघा, हा पुढचा बल्ज पार्ट, हा बल्ज पार्ट. याला काय नाव देतो आपण? बोला, व्हॉट इज दिस? एका सेकंदात सांगा. हा जो पुढचा फुगलेला भाग आहे याला काय म्हणतात? साक्षी बोल पटकन. व्हॉट इज दिस? कॉर्निया. याला काय म्हणतात? कॉर्निया. हा जो पार्ट आहे, म्हणजे जो तुमच्या डोळ्याला काळा भाग दिसतो ना, दॅट इज कॉर्निया. कशाने बनलेला आहे? एक्टोडर्म. याच्या पाठीमागे गेले तुम्ही, या ठिकाणी तुम्हाला सांगितलं होतं मोतीबिंदू मध्ये मोतीबिंदू एखाद्याला झाला तर हा पार्ट बदलतात. कोणता पार्ट आहे हा? हा पार्ट आहे बघा, हा ज्याच्यातनं लाईट रेज आत जात असतात. काय म्हणतात त्याला? लाईट रेज. लेन्स. लेन्स. काय म्हणतात त्याला? लेन्स. हा कशाचा पार्ट आहे? आयचा. आता कंजंक्टिव्हा. कंजंक्टिव्हा काय प्रकार आहे? याच्यावर एक पातळ कव्हरिंग असतं. हे पूर्ण असं पातळ कव्हरिंग असतं आणि इथपर्यंतच असतं ते, बस. आपण याला सूज आली, हे लाल झाला, त्याला आपण म्हणतो डोळे आले. ही खालची पापणी, इथे बघा, ही खालची पापणी आणि ही वरची पापणी. काचेसारखा असतो. कंजंक्टिव्हा. कंजंक्टिव्हा. आणि आता काय इथे हा जो पार्ट आहे, हा मी दाखवतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. याच्यामुळे आपण संपूर्ण चित्र शकतो. हा डॅमेज झाला, संपला कार्यक्रम, आटपला. इथून दिसणं बंद होतं याच्यात. हा कोणता पार्ट आहे मग? जो लाईट सेन्सिटिव्ह पार्ट आहे. स्क्लेरा. बोल रे रोशन. स्क्लेरा. रोशन बोल. जीव द्या. रेटिना म्हणतात त्याला. जीव द्या, जीव. काय उपयोग नाही तुमचा. काय म्हणतात त्याला? रेटिना. लाईट सेन्सिटिव्ह पार्ट बोललो तरी तुमच्या लक्षात येत नाही. काय म्हणायचं तुम्हाला? अगरबत्ती लावून पूजा करायची तुमची? पाठ पाहिजे एनी टाइम. आपण काय करतो माहितीये का? ओव्हरऑल सगळ्या लोकांची प्रवृत्ती असते, मानवी प्रवृत्ती. कमी श्रमात जास्त मिळालं पाहिजे. काम कमी करायचं, एकदम भारी मिळालं पाहिजे. कमी अभ्यास करायचा, डायरेक्ट MBBS ला KEM लाच नंबर लागला पाहिजे. जे तुमच्याकडचे इकडे वगैरे त्यांची डायरेक्ट GMC नागपूर, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला नंबर लागला पाहिजे. अभ्यास करायचा नाही, पण GMC नागपूरला नंबर आला पाहिजे. त्याच्यानंतर वर्ध्याचं कोणतं आहे रे? वर्ध्याचं हॉस्पिटल, तिथे नंबर आला पाहिजे. एकदम फर्स्ट क्लास. अपेक्षा करायला काय जातं? बॉडी बनवायची नाही, बुद्धी बनवायची नाही. अपेक्षा अशी की 1 नंबर बायको मिळाली पाहिजे. तशीच गोष्ट मुलींची. मुलींना एकदम कलेक्टर नवरा पाहिजे. अभ्यास करायचा नाही, अभ्यासात ढ. कसं चालेल? मेहनत करा. फर्स्ट डिझर्व देन डिझायर. हे वाक्य लिहून ठेवा. फर्स्ट डिझर्व, DESERVE. पहिले खर्च करा, पहिले तुमचं इनपुट द्या. फर्स्ट डिझर्व देन डिझायर. इच्छा केव्हा करा? आधी कष्ट करा, आधी मेहनत करा, मग अपेक्षा ठेवा, तर मजा येईल. नाही तर नुसतं काय जिभल्या चाटत बसून थोडी कोणी विचारणार आहे. मेहनत केली पाहिजे, वारंवार वाचलं गेलं पाहिजे. फोरगट, बाय द वे, मला माहिती आहे दिस आन्सर आय कॅनॉट एक्सपेक्ट फ्रॉम यू. फोरगटचा अर्थ होतो
डायजेस्टिव्ह सिस्टीमचा पुढचा भाग, डायजेस्टिव्ह सिस्टीमचा अँटेरियर पोर्शन किंवा इनिशियल पार्ट, सुरुवातीचा इनिशियल पार्ट, आणि याला आपण म्हणू शकतो टर्मिनल पार्ट, शेवटचा भाग. या ज्या ट्रिक सांगत असतो त्याच्या हिशोबाने अभ्यास करायला पाहिजे, वाचायला पाहिजे. नुसतं मेकॅनिकल काम करून नाही चालत बेटा. बुद्धी जेवढी, आणि बुद्धी रूपी भांड असं आहे, बुद्धी अशी असते जेवढी तुम्ही घासाल तेवढी चमकते बेटा. बुद्धी असं समजा तुम्ही की तुम्हाला मिळालेलं एक भांड आहे. कशाचं भांड आहे? काशाचं किंवा पितळीचं भांड आहे, तांब्याचं भांड आहे. तांब्याचं भांड, काच्याचं भांड, पितळीचं भांड असं भांड असतं की तुम्ही त्याला कोपऱ्याला ठेवलं रे ठेवलं, तुम्ही त्याला कोपऱ्याला ठेवलं रे ठेवलं की ते काळपट व्हायला लागतं, काळपट व्हायला लागतं, काळपट व्हायला लागतं. कधी बघा, एखाद दिवशी ऑब्झर्व करा, तुमच्या घरात तुमची आई, आजी कोणी असेल ना, तुम्ही काय करा, त्यांना म्हणा की मला पितळी भांड बघायचं. एकदा बघा, ऑब्झर्व करा. पितळी भांड आपण जनरली वापरायला काढत नाही, ते बाजूला पडलेलं असतं, पडलेलं असतं. मग एक दिवस दिवाळीच्या वगैरे किंवा काही सण वगैरे असला, काही काम लागत असलं तर आई काय करते, पितांबरीची पावडर आणते, त्याला चक 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 असं व्यवस्थित घासून काढते, चक चक दिसतं. समजा जर ते रोज वापरात राहिलं असतं आणि रोज त्याला स्वच्छ केलं असतं, ते कायम चकाचक राहिलं असतं. तशीच आमची बुद्धी. आमची बुद्धी जर आम्ही तांब्या पितळीसारखी वापरली, बुद्धी घासून संपत नाही बेटा, लक्षात ठेवा. रोज जर आम्ही स्वच्छ केली तिला, रोज जर तिला ज्ञानाचं डोस देत राहिले, तिला सतत काम तिच्याकडून घेत राहिले, तर काय होईल? फायदा असा होतो की ती चमकायला लागते. मग तुम्ही टीप कागदाप्रमाणे होते, जसं पाण्याचा एक थेंब तर टीप कागद पटकन टिपून घेतो, तसं व्हायला लागतं. मग तुम्हाला पटकन ग्रास व्हायला लागतं, समजायला लागतं, घासावं लागतं. घासल्याशिवाय चमकत नाही. बुद्धी हे भांड आहे असं लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, आपल्याला 4 नोकर दिले, मी कधीतरी गमतीने सांगतो, 4 नोकर दिले. कोणते? 2 हात आणि 2 पाय. हे 4 नोकर आहेत. यांना तुम्ही जेवढं वापरता तेवढं तुमचा उत्कर्ष होतो, तुमची बॉडी बनते. तुम्ही यांना एकदम ढिलं सोडून दिलं, ह्या 4 नोकरांना तुम्ही ढिलं सोडलं, तुमचा मधला पार्ट सगळा डिस्टर्ब होऊन गडबड करायला लागतो. तुम्ही जोर मारले, बैठका मारल्या, व्यायाम केला तर बॉडी बनते. येतंय लक्षात? म्हणजे बॉडी बनवण्यासाठी तुमच्याला दिलेले 4 नोकर आहेत ते वापरले पाहिजे, आणि या बॉडीची किंमत वाढवण्यासाठी या भांड्याला चकाचक केलं पाहिजे. लक्षात? चला पुन्हा येऊ टॉपिकवर. मेसोडर्म. व्हॉट इज मेसोडर्म? मधला लेअर जो आहे, काल आपण पाहिलं कसं तयार होतो तो. मेसोडर्म, मिझो शब्दाचाच अर्थ होतो मिडल, आणि डर्म आता एकटो अबव, तसं मिझो मिडल, डर्म लेयर किंवा स्किन. आता होतं काय, मेसोडर्म काय बनवतो? मेसोडर्म आला शब्द, एम फॉर मेसोडर्म आणि एम फॉर मसल. काय लक्षात ठेवायचं? एम फॉर मेसोडर्म आणि एम फॉर मसल्स. बॉडीमध्ये जेवढे स्नायू आहेत, बॉडी मधले सगळे स्नायू, ऑल टाइप्स ऑफ मसल, लिहून ठेवा, ऑल टाइप्स ऑफ मसल, ऑल टाइप्स ऑफ मसल्स आर फॉर्म्ड बाय मेसोडर्म. सगळ्या बघा, आधी सिंपल गोष्ट आहे, सिंपल ट्रिक सांगतोय कसं लक्षात ठेवायचं. मेसोडर्म पासून काय तयार होतं? सगळे मसल. मग सगळ्या मसल मध्ये आणखी काय येतं? हार्ट पण येतं. हार्ट पण म्हणतं, कारण हार्ट काय मस्क्युलर ऑर्गन आहे ना, पंप, त्याच्यात आपण पाहिलं मसल्स असतात. आणखी काय येतं? ब्लड. मधल्या भागामध्ये, पूर्ण बॉडीच्या मधल्या भागामध्ये काय असतं? ब्लड असतं. हे संपूर्ण ब्लड मेसोडर्म इन ओरिजिन. म्हणजे मसल,
त्याच्यानंतर ब्लड, हार्ट आणि काय असतात पूर्ण बॉडीला धारणारा तो पार्ट आहे. बोन्स याचाच पार्ट आहे. सगळे बोन्स आहेत हे याचाच पार्ट आहे बेटा, लक्षात ठेवा सगळ्यांनी. म्हणजे आमची जी स्केलेटल सिस्टीम आहे, ती सगळी याचा हिस्सा आहे. फक्त इथे कोणता पार्ट तयार होत नाही, आयरिस मसल जे असतात, आयरिस मसल ते फक्त एक्सेप्शन आहे. एक्सेप्शन लिहून ठेवत जा. अपवाद काय त्याला, एक्सेप्शन. आयरिस मसल, आयरिस मसलचा अर्थ कोण सांगतं, कुठे असतात आयरिस मसल? आय मध्ये. मुलांना आठवतं आय मध्ये. काय काम करतात ते, काय करतात, काय काम करतात सांगा. लेन्सला धरून ठेवले. येस, व्हेरी गुड. लेन्सला धरून ठेवतात आणि आपण जवळचं बघतो, लांबचं बघतो, त्यावेळेला त्या लेन्सला ऍडजस्ट करण्याचं काम आयरिस मसल करतात. सगळ्या ब्लड व्हेसल्स याच्यापासून तयार होतात. ब्लड अँड ब्लड व्हेसल्स याच्यापासून तयार होतात. ब्लड व्हेसल्स तयार होतात. त्याच्यानंतर आमची रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, जेनायटो युरिनरी सिस्टीम, लिम्फॅटिक सिस्टीम सगळे याच्यापासून तयार होतात. बरोबर. युरिनरी डक्ट, युरिनरी रिप्रोडक्टिव्ह मार्ग जो असतो, मार्ग सगळ्या याच्याने तयार झालेला, कारण यांच्यात अंकुंचन प्रसरण होतं, मसल्स असतात, त्याच्यामुळे आपण लघवी धरून ठेवू शकतो. मिडल इयर जी असते, मिडल इयर बराचसा पार्ट हे तयार करतात. त्याच्यानंतर आता एवढंच लक्षात ठेवलं तरी भरपूर आहे. एंडोडर्म कशापासून तयार होतं, एंडोडर्म पासून कोणकोणते स्ट्रक्चर तयार होतात, तर सगळे एंडोडर्म म्हटलं की सगळे इंटरनल स्ट्रक्चर जेवढे असतात, आत सगळ्या बॉडीच्या आतला जो स्ट्रक्चर आहे, तर सगळ्या बॉडीच्या आतले जे लेयर्स आहेत बेटा ते नीट लक्षात घ्या. उदाहरणार्थ मिडगट मधला भाग, डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या मधल्या भागाला काय म्हणतात, मिडगट. मिडल पार्ट ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम, मिडल पार्ट ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम, शॉर्ट मध्ये डीएस लिहिलं, डायजेस्टिव्ह सिस्टीम. त्याच्यानंतर ग्लँड सगळ्या ज्या असतात, ग्लँड, इंटेस्टाईन, टंग, टॉन्सिल, लंग्स, टंग, टॉन्सिल्स, lungs, tongues, tonsils, lungs, urinary bladder, bronchi, trachea, म्हणजे टोटल रेस्पिरेटरी सिस्टीम. लंग्स, RS म्हणा, रेस्पिरेटरी सिस्टीम, याच्यामध्ये काय येतं, ट्रॅकिया, श्वासनलिका. त्याच्यानंतर आणखी काय येतं, ब्रॉन्काय, ब्रॉन्किओल. हे सगळेच्या सगळे एंडोडर्मल इन ओरिजिन असतात. त्याच्यानंतर स्टमक अँड स्टमक ग्लँड, स्टमक अँड स्टमक मधल्या ग्लँड, पॅनक्रियास, पॅनक्रियास, थायरॉइड, पॅराथायरॉइड, युरिनरी ब्लॅडर, युरिनरी ब्लॅडर. एक्झाम मध्ये विचारला गेलेला, जे मी स्टार करतोय ते इम्पॉर्टंट आहे. युस्टेशियन ट्यूब, युस्टेशियन ट्यूब ही एंडोडर्मल इन ओरिजिन.
इम्पॉर्टंट आहे. युस्टेशियन ट्यूबवर क्वेश्चन येऊन गेलेला आहे. वजायना, त्याच्यानंतर पॅनक्रियास, लिव्हर, हे सगळेच्या सगळे एंडोडर्मल इन ओरिजिन. आता रिप्रोडक्टिव्ह डक्ट बद्दल म्हटलेलं आहे. मिझोडर्मने काय लिहिलेलं, आता असा क्वेश्चन आलाय तर कधी कधी क्वेश्चन विचारू शकतो एक्झामिनर की फॅलोपियन ट्यूबचं ओरिजिन सांगा. तर त्यावेळेला माहित पाहिजे की फॅलोपियन ट्यूब मधनं एक पुढे 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 सरकवलं जातं, म्हणजे तिथे मसल्सची आवश्यकता आहे. मसल्सची आवश्यकता आहे याचा अर्थ काय, याचा अर्थ नीट लक्षात घ्या. याचा अर्थ काय, युटेरस आहे, युटेरस मध्ये मसल्सची आवश्यकता आहे, बरोबर. तर जिथे जिथे मसल्सची आवश्यकता आहे तो लेअर कशाने बनलेला असेल, ठीक आहे. असं लक्षात ठेवायचं. आता होतं काय, आपण पाहिलं की एकदा गॅस्ट्रुलेशन झालं, एकदा लेअर्स बनले, गॅस्ट्रुलेशन नंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट घडत असते. काल आपण पाहिलं ब्लास्टुला किंवा ब्लास्टुलेशन. ब्लास्टुलाचं वैशिष्ट्य काय असतं की ब्लास्टुला मध्ये 2 लेअर्स क्लिअर कट तयार झालेले असतात. आपण पाहिलं ना, ब्लास्टुला मध्ये 2 लेअर तयार झालेले असतात. हा जो वरचा लेअर असतो त्या आजूबाजूला सेल्स असतात आणि इथे या पार्टला काय म्हणतात, इथे जो या ज्या सेल्स असतात त्यांना आपण काय म्हणतो, इनर सेल मास. आणि इथे कॅव्हिटी असते ज्याच्यामध्ये ब्लास्टोसील नावाची कॅव्हिटी आहे, त्याला आपण म्हणतो ब्लास्टुला. ब्लास्टुला पासून काय डेव्हलप होतो, गॅस्ट्रुला. ब्लास्टुला पासून काय डेव्हलप होतो, गॅस्ट्रुला. आणि गॅस्ट्रुला मध्ये काय होतं, 3 जर्म लेअर तयार होतात. बेसिक ठळक ठळक गोष्टी सांगतोय, ठळक ठळक गोष्टी लक्षात ठेवा. ब्लास्टुला पासून गॅस्ट्रुला बनतो. ब्लास्टुला कशापासून बनतो, मोरुला पासून बनतो. मोरुला काय प्रकार आहे, मोरुला म्हणजे मलबेरीचं किंवा सीताफळ, एकदम पिल्लू सीताफळ तुम्ही पाहिलं, पिल्लू सीताफळ, छोटं सीताफळ पाहिलं तुम्ही. सीताफळाचं जर छोटं फळ पाहिलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल, अतिशय छोटंसं फळ जर बघितलं, दॅट इज कॉल्ड एज मलबेरी. तर मलबेरी सारखं दिसतं आणि त्या वेळेला जे स्ट्रक्चर असतं त्याच्यापासून ब्लास्टुला डेव्हलप होतो. आणि ब्लास्टुला नंतर होतो गॅस्ट्रुलेशन, दॅट स्ट्रक्चर इज कॉल्ड एज गॅस्ट्रुला. त्याला आपण काय वर्ड यूज करतो बेटा, गॅस्ट्रुला. ठीक आहे. म्हणजे गॅस्ट्रुलेशन मध्ये काय होतं की 3 जर्म लेअर तयार होतात जे आपण पाहिले. या जर्म लेअरला आपण काय म्हणतो, प्रिमिटिव्ह जर्म लेअर. काय म्हणतोय ना, प्रिमिटिव्ह जर्म लेअर. हे सुरुवातीचे जर्म लेअर असतात. या जर्म लेअर पासूनच संपूर्ण बॉडी बनत असते. आता हे जे जर्म लेअर्स असतात, या जर्म लेअर एकदा बनले याच्यानंतर पुढची जी प्रोसेस होते, काय काय होतं ते नीट लक्षात. त्याच्यानंतर ऑर्गॅनोजेनेसिस. ऑर्गॅनोजेनेसिस. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस वर्ड, फॉर्मेशन ऑफ ऑर्गन्स. काय होतं बेटा, फॉर्मेशन ऑफ ऑर्गन्स. हार्टबीट. Heartbeat start at about 6th week. Size of the embryo त्यावेळेला किती असते, size of the embryo at 8th week is 3 centimeters. हे 3 सेंटीमीटरचा एम्ब्रिओ, हा 3 सेंटीमीटरचा एम्ब्रिओ असं समजा झाकणा एवढा भाग आहे, त्या झाकणा एवढा एम्ब्रिओ आहे. या 1 2 3 दिसतंय एवढा एम्ब्रिओ. या एम्ब्रिओकडे छोटस डोकं असेल, त्याच्यातच डोळे असतील, त्याच्यातच पाय असतील, त्याच्यातच हात असतील, त्याच्यात सगळे स्ट्रक्चर काय. काय झालं, व्हिडिओ हँग झाला का, नाही. कम ऑन.
आवाज येतोय का सगळ्यांना? हो सर. आवाज येतोय का? व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे अतिशय छोटासा गर्भ असतो, अतिशय छोटासा असतो, म्हणजे 1 इंचाच्या आसपास. 1 इंचापेक्षा थोडासा मोठा, 2.5 सेंटीमीटर म्हणजे 1 इंच, 3 सेंटीमीटर. हा 3 सेंटीमीटरचा जो गर्भ आहे याच्याकडे सगळे स्ट्रक्चर असतात. याचा हार्ट पण चालू होतो आणि याच्या मुवमेंट पण सुरू होतात. आपल्या बुक मध्ये दिलेलं आहे, मी एम्ब्रिओलॉजीचं बुक वाचलं होतं, त्याच्यात दिलेलं आहे की हा 3 सेंटीमीटरचा जो गर्भ आहे याचं हृदयाचे ठोके चालू होतात आणि हा 3 सेंटीमीटरचा गर्भ तोंड सुद्धा उघडू शकतो. म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता की याचं हे एवढी जर बॉडी धरली तर एवढंच याचं इथे हे लेग, बरोबर, हे दोन्ही हात, एवढासाच आहे ना तो, एवढंच बघा, एवढं येतंय लक्षात. तर इवलासा तो आहे, तो त्याचं चालू झालं, सगळं मुवमेंट चालू झाली आणि त्याच्यानंतर हे ग्रोथ व्हायला लागतं. तेव्हापासून मुवमेंट होते, पण ती मुवमेंट आईला जाणवत नाही. आईला मुवमेंट करायला लागतं. बाळ जे त्याच्या अवतीभोवती बॅग तयार झाली, एक पिशवी तयार झालेली असते, त्याला आपण प्लासेंटा म्हणून ते शिकणार आहोत. आणि या बाळाची हालचाल सुरू होते. याच्यानंतर बाय द एंड ऑफ 12th week, the size of fetus is 7 सेंटीमीटर. 7 सेंटीमीटरचा डबल होते साईज. 7 सेंटीमीटरचा अर्थ झाला जवळजवळ एवढा. हा जो पांढरा भाग आहे ना, एवढा भाग, एवढा होतो. आणि हा जो पार्ट आहे बेटा, हा नीट लक्षात द्या सगळ्यांनी अतिशय काळजीपूर्वक लक्ष द्या. हा 7 सेंटीमीटरचा जो गर्भ असतो, या स्टेप पर्यंत 12 आठवड्याचा जो गर्भ असतो, हा गर्भपात केला जाऊ शकतो. त्याचा जास्त त्रास त्या महिलेला, त्या फिमेलला, त्या आईला होत नाही. 12 आठवड्यापर्यंत नीट लक्षात द्या. मी जे बोलतो अतिशय काळजीपूर्वक आणि जबाबदारीने बोलतो. 12 आठवड्यापर्यंतचा गर्भ पाडणं कम्पॅरेटिव्हली सोपं असतं. त्याचं ॲबॉर्शन करणं, एखाद्याला अनवॉन्टेड प्रेग्नन्सी असते ना, तर त्याला गरज नसते त्या बाळाची. अशा वेळेला ते बाळ काढलं जातं. ते बाळ तुम्ही ॲबॉर्ट करू, काही औषध असतात, ते औषधं टाकले युटेरसमध्ये किंवा काही इंजेक्शन दिले की त्याच्यानंतर प्रोजेस्टेरॉनची लेवल एकदम खाली जाते आणि गर्भपात होतो, बाहेर पडू शकतं ते बाळ. आणि एकदा तो पार्ट निघून गेला, मात्र 3 महिन्यानंतर, आफ्टर 3 मंथ्स म्हणजे आफ्टर 12 वीक्स, याचे सगळे पार्ट बेटा एकदम प्रॉपर डेव्हलप व्हायला सुरुवात होतं. वजन वाढायला लागतं आणि ही जे कनेक्शन होतं आईच्या गर्भपिशवीत, जे कनेक्शन होतं, तुम्हाला मी काल सांगितलं होतं बघा. एकदा तुम्हाला पेज नंबर बघायचा असेल तर यू कॅन सी इट ऑन पेज नंबर 36. पेज नंबर 36 वर बघा ते बाळ कसं चिकटलेलं आहे. आता हे जे पेज नंबर 36 वर तुम्हाला पाहायला मिळत असेल, याच्या सगळ्या बाजूला आता ह्याच्यात तर एकच बाजू दाखवली, पण याच्या सगळ्या बाजूचा ब्लड वेसल डेव्हलप झालेला आहे. अक्षरशः 3 महिन्यापेक्षा जास्त सर्जरी, म्हणजे 20 आठवड्याच्या, म्हणजे 12 आठवडे ते 20 आठवड्याचं जे बाळ आहे त्याच्यासाठी अतिशय कायद्याची परवानगी लागते. 2 डॉक्टरांचं हे लागतं, त्याला परमिशन लागते, त्यांची परवानगी लागते की खरंच हे एक तर ती आई सांभाळू शकणार नाही, आमचं या 12 भानगडी असतात. त्याची सही घेतली जाते, परवानगी काढली जाते. काही लोक, तुम्हाला माहिती, मुलीचा गर्भ आहे म्हणून पाडून टाकतात. आपल्या देशात भयंकर नालायकपणा आहे. असू द्या, आपण जेव्हा तो विषय डिस्कस करू तेव्हा त्याच्याबद्दल बोलूया. पण ह्या बाळाला बाहेर काढताना, या बाळाला जर ॲबॉर्शन करायचं असेल, गर्भपात करायचा असेल, याला काढायचा असेल, तर अक्षरशः तुम्हाला सांगतो, असे त्याचे हात चिमट्यात पकडतात डॉक्टर लोकांनी, तोडून हात तोड. आता तुम्हाला मी काय सांगितलं, 8 वीकला सगळे ऑर्गन तयार झाले. तुम्ही विचार करा, 12 वीकला म्हणजे 7 सेंटीमीटरचं बाळ. आता ते जसं वाढत जाईल, 20 सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर जेव्हा त्याची हाईट होऊन जाते, लेंथ होऊन जाते,
अशा बाळाचे हे छोटेसे माझ्या बोटासारखे छोटे छोटे हात असतात, त्याला असं चिमट्यात पकडून तोडून काढावे लागतात, तोडून काढावे. आणि एकही तुकडा जर राहून गेला या बाळाचा, एकही तुकडा, तो आईला जीव घेणं होतो. आईला त्याचं जबरदस्त इन्फेक्शन होऊ शकतं आणि आई दगावू शकते. म्हणून म्हणून 12 आठवड्यानंतरच्या प्रेग्नन्सीला, 12 आठवड्या म्हणजे 3 महिन्यानंतरच्या प्रेग्नन्सीला आपण परवानगी देत नाही, किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने त्याला बंधन घातलेलं आहे. 3 महिन्यानंतरचं जर प्रेग्नन्सी असेल तर ती, त्याच्या आत तुम्हाला काय करायचं, अबॉर्शन तुम्ही करू, म्हणजे फ्री नाहीये, परंतु तुम्ही काही कायदेशीर सोपस्कार पार पाडले, तुम्ही परवानगी असेल, तुमच्या डॉक्टरांनी सांगितलं असेल, किंवा त्या आईची स्थिती तशी नसेल, तिची आई करू. अबॉर्शन शब्द या रूपात आहे की गर्भ न होणे, गर्भ पाडून टाकणे, त्याला म्हणतात. आता आपण प्रेग्नन्सी राहिलेली, आपण आता प्रेग्नन्सी बद्दल बोलूया. प्रेग्नन्सी टेस्ट काला बोललो, तर प्रेग्नन्सी टेस्ट येते, का बरं येते त्याच्यात आपण बोललो. कोणतं हॉर्मोन आहे ज्याच्यामुळे प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह हे कळतं, कोण सांगतं? बोला. ज्याच्यामुळे प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येते असं कोणतं हॉर्मोन आहे? बोला. कालच्या लेक्चर मध्ये जे मुलं होते त्यांनी, कोणतं हॉर्मोन आहे ज्याच्यामुळे प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येते? बोला. HPL. HCG बेटा, ह्युमन कोरियॉनिक गोनॅडोट्रॉपिन, हे फक्त प्रेग्नन्सी मध्येच बनतं. आता हे जे हॉर्मोन बनतं याच्यामुळे मेसेज जातो आपल्या अँटेरियर पिट्युटरीला. अँटेरियर पिट्युटरीला मेसेज जातो, गोनॅडोट्रॉपिनचं सिक्रिशन बंद होतं. गोनॅडोट्रॉपिनचं सिक्रिशन बंद होतं म्हणून FSHचं सिक्रिशन बंद होतं. FSHचं सिक्रिशन बंद होतं आणि त्यामुळे ओव्हरीजवर ऍक्शन होत नाही, फॉलिकल्स मॅच्युअर होत नाही. एकदम काळजीपूर्वक एक 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 इव्हेंट समजून घ्या. हे बघा, SCG ने काम कोणावर केलं? SCG ची लेवल वाढली आणि SCG ची ऍक्शन कशावर झाली? अँटेरियर पिट्युटरीवर. अँटेरियर पिट्युटरीवर. या अँटेरियर पिट्युटरीने काय बनवणं बंद केलं? गोनॅडोट्रॉपिक रिलीजिंग हॉर्मोन. गोनॅडोट्रॉपिक रिलीजिंग हॉर्मोन येऊन कशावर काम करणार होतं? कशावर, सॉरी, इथे अँटेरियर पिट्युटरी कडे जातं. अँटेरियर पिट्युटरीवरती गोनॅडोट्रॉपिक हॉर्मोन, आणि गोनॅडोट्रॉपिक हॉर्मोन रिलीज, मी काहीतरी चुकीचं सांगतो. अँटेरियर पिट्युटरी गोनॅडोट्रॉपिक रिलीजिंग हॉर्मोन बनवत नाही. गोनॅडोट्रॉपिक रिलीजिंग हॉर्मोन FSH बनवत नाही. इथं गडबड होते. FSH बनवत नाही. म्हणजे SCG चा निरोप जातो कुठे? हायपोथॅलॅमस. सांगतं स्टॉप GnRH, गोनॅडोट्रॉपिक रिलीजिंग हॉर्मोन स्टॉप केलं जातं. स्टॉप केल्यामुळे अँटेरियर पिट्युटरी FSH आणि LH बनवत नाही. स्टॉप और नो, आणि त्यामुळे नो ओव्हेरियन फॉलिकल्स स्टार्ट मॅच्युरेशन. ओव्हेरियन फॉलिकल्स मॅच्युरेशन करत नाही. त्याच्यामुळे जर ओव्हेरियन फॉलिकलच बनले नाही तर इस्ट्रोजेन अँड प्रोजेस्टेरॉन हे दोन्ही तिकून तयार होत नाही. बॉडीमध्ये तयार होतात पण तिथे तयार होत नाही. त्यामुळे हे दोन्ही न तयार झाल्यामुळे मेन्स्ट्रुएशन होत नाही, म्हणून पाळी थांबते. प्रेग्नन्सी मध्ये पाळी का थांबते? आलं का लक्षात तुम्हाला? हे समजतंय? कमॉन, हे कळतंय का बेटा?
आवाज येतो सगळ्यांना? येस, साहिल कम ऑन, बोला. देवश्री, हा काय नाव आहे? हा, धनश्री. धनश्री कळतंय का? धनश्री बाळा. नेहा येत नाहीये सध्या वाटतं पुन्हा. साक्षी कळतंय का बेटा तुला? साक्षी, सपना. Yes, sir. गुड. आता हायपोथॅलॅमस कडे मेसेज गेल्यामुळे कोणाचा मेसेज जातो? HCG चा, ह्युमन कोरियनिक गोनॅडोट्रॉपिन. आता काय होतं नीट लक्षात घ्या. मी तुम्हाला बोललो होतो की ओव्हरीज मध्ये ही जी ओव्हरी असते ना, या ओव्हरी मध्ये इथे ग्राफियन फॉलिकल फुटून बाहेर गेलं. हे ग्राफियन फॉलिकल जे होतं, हे ग्राफियन फॉलिकल फुटलं आणि सेकंडरी ओसाइड बाजूला पडले. आता याचं कन्व्हर्जन कशात झालं? बोला. काल सांगितलं होतं, बोला. कशात Corpus कन्वर्ट luteum. झालंय? कॉर्पस ल्युटियम मध्ये. हे कॉर्पस ल्युटियम बनलं. आता कॉर्पस ल्युटियम आतापर्यंत 3 महिन्यापर्यंत जवळजवळ कॉर्पस ल्युटियम काय बनवत राहतं? प्रोजेस्टेरॉन. काय बनवतं बेटा? प्रोजेस्टेरॉन बनवत राहतं. आणि आता ज्या वेळेला आता याचं काम चाललेलं आहे, बनवत आहे, हे बनवत चाललेलं आहे. आता युटेरस मध्ये, इकडे लक्ष द्या, युटेरसच्या आत काय होतंय ते तुम्हाला दाखवतो. जड नाही ना? बोर नाही झाले ना? बोलत राहा माझ्याशी. नाही सर. नाही सर. युटेरस, या युटेरसच्या आत या ठिकाणी अशा ब्लड वेसल्स आहेत. बघा, अशा तुम्हाला काढून दाखवतो. पूर्ण ब्लड वेसल्स अशा आहेत. तुम्हाला दिसावं म्हणून एवढं मोठं काढतोय. ऍक्च्युली एवढ्या मोठ्या नसतात, त्या सूक्ष्म असतात. हे सगळं आत कनेक्शन दाखवतंय की हे आईच्या गर्भाशी कसं कनेक्टेड आहे, हे जे ना. आणि ह्या पिशवीमध्ये हे बाळ वाढत आहे. या पिशवीमध्ये हे बाळ जे आहे ते वाढत आहे. हे त्याचं मोठंसं डोकं, त्याचं तोंड, हे त्याची छातीचा भाग आणि हे त्याचे छोटे छोटे पाय. या बाळाचं कनेक्शन इथून असं असतं. हे जे असतं, हे बाळ इथून कनेक्ट केलेलं असतं. आणि या आजूबाजूला तुम्हाला माहिती आहे व्हॉट इज दिस इज एंडोमेट्रियम. आता जसं जसं हे वाढत जाईल तसं तसं इथे पण कनेक्शन, इथे पण अशा सगळ्या बाजूने कनेक्शन होत. हे बाळाच्या आजूबाजूला तुम्हाला दिसतंय बाळांनो, जे बाळाच्या आजूबाजूला दिसतंय या स्ट्रक्चरला, हे जे स्ट्रक्चर आहे या स्ट्रक्चरला म्हणतात प्लासेंटा. याला काय म्हणतात? प्लासेंटा. ज्या मुलांनी स्वतःच्या घरी गायीची वगैरे डिलिव्हरी, जे शेतकऱ्याचे मुलं असतील त्यांना माहित असेल, गायीची ज्या वेळेला डिलिव्हरी वगैरे होते त्यावेळेला ही जी प्लासेंटा असते, ही पिशवी असते, ही बाहेर पडते. आफ्टर डिलिव्हरी ही बाहेर पडते. नीट लक्ष द्या. ही आफ्टर डिलिव्हरी ही पिशवी जी असते ही बाहेर पडत असते. तसं आपण आपली सगळ्यांची जी वाढ आहे, तुमच्या माझ्या सगळ्यांची वाढ या पिशवीमध्ये झालेली असते. आणि दिस बॅग लाईक स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज प्लासेंटा. हे जे बॅग लाईक स्ट्रक्चर आहे ज्याच्यामध्ये फ्लुइड भरलेलं आहे, याला आपण काय म्हणतो? प्लासेंटा. आता नीट लक्ष द्या, मी जे बोलतोय एक एक शब्द नीट लक्षात घ्या. आतापर्यंत कॉर्पस ल्युटियमने जबाबदारी सांभाळलेली होती. जसं जसं प्लासेंटा डेव्हलप व्हायला लागते, जसं व्हॉट इज प्लासेंटा? प्लासेंटा काय प्रकार आहे? प्लासेंटा इज ए इंटिमेट कनेक्शन between mother and fetus for its protection, development
प्रोटेक्शन, डेव्हलपमेंट अँड हॉर्मोन सिक्रिशन. याच्यातनं प्लासेंटामधून आता ही जबाबदारी, जे प्रोजेस्टेरॉन बनवण्याची जबाबदारी होती ती कोणी घेतली? प्लासेंटाने घेतली. म्हणजे आता हे जी प्लासेंटा होती, या प्लासेंटाने सांगितलं, कोणाला निरोप दिला? या कॉर्पस ल्युटियमला. या कॉर्पस ल्युटियमला सांगितलं, आपण आतापर्यंत घेतलेल्या जबाबदारीबद्दल धन्यवाद, आता तुम्ही रिटायर होऊ शकता. आता तुम्ही रिटायर होऊ शकता. आता जबाबदारी कोणाकडे आली? ह्या स्ट्रक्चरकडे आली. या प्लासेंटा आता काय बनवायला लागलं? बाकीच्या हॉर्मोन बनवत होते. आता काय स्टॉप होतं? HCG चं स्टॉप होतं. आणि आता इथून काय बनायला लागतं? इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन आणि बाकीचे खूप सारे हॉर्मोन, थायरॉइड वगैरे सगळे हॉर्मोन बाळांनो इथून पुढे याची जबाबदारी होते. या प्लासेंटाकडून सिक्रिट केले जातात. एवढी चांगली नसते. सेकंड ट्रायमेस्टर त्यावेळेला 4 प्रकारचे एक्स्ट्रा मेम्ब्रेन तयार होतात. 4 प्रकारचे एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेम्ब्रेन तयार होतात. कालजेनच्या बद्दल आपण बोललोय. 4 एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेम्ब्रेन्स आर फॉर्म. त्याच्यातलं एक मोठं एम्ब्रियोनिक मेम्ब्रेन म्हणजे हे आहे. त्या एम्ब्रियोनिक मेम्ब्रेनचे नाव आपल्याला माहित पाहिजे. अम्नियॉन, कोरियॉन, चोरियॉन असा स्पेलिंग आहे त्याचा. अम्नियॉन, कोरियॉन, आलॅन्टॉइस आणि योक सॅक. आता 3 महिन्याचं बाळ झालेलं आहे. या 3 महिन्याचं जे बाळ आहे, या 3 महिन्याच्या बाळाची लांबी सर्वसाधारण 7 ते 10 सेंटीमीटरच्या आसपास असते आणि याची डेव्हलपमेंट सुरू होते. आता सगळे स्ट्रक्चर जवळजवळ बनलेले आहेत. काय आलेलं नसतं? केस आलेले नसतात. काय बनलेले नसतात? नख बनलेले नसतात. आता बाळाची डेव्हलपमेंट सुरू झालेली. आता स्ट्रक्चर्स बनून सगळे तयार आहेत. सगळे स्ट्रक्चर्स बनून तयार आहेत. आता त्याच्यात काय व्हायची? फक्त वाढ व्हायची. पुढच्या 3 महिन्यामध्ये म्हणजे प्रेग्नन्सीला आपण काय करतो? 3 टप्प्यांमध्ये डिवाइड करतो. प्रेग्नन्सी हॅज 3 पार्ट्स. आपण आपल्या सोयीसाठी 3 पार्ट केलेले. पहिल्या याला म्हणतो आपण फर्स्ट ट्रायमेस्टर. फर्स्ट ट्रायमेस्टर अतिशय महत्वाचं असतं. फर्स्ट ट्रायमेस्टर मी अजून फर्स्ट ट्रायमेस्टर बद्दलच बोलतोय. या फर्स्ट ट्रायमेस्टर मध्ये आईच्या शरीरामध्ये प्रचंड बदल होतात. प्रेग्नन्सी राहिली एखाद महिना झाला असेल, त्यावेळेला काय होतं? आईला मॉर्निंग सिकनेसचा त्रास होतो. कशाचा त्रास होतो? मॉर्निंग सिकनेस. याचा अर्थ काय होतं? तुम्ही पाहिलं असेल, हिरो हिरोईन बरेचदा बघितलं असेल ना तुम्ही सिनेमामध्ये 100% बघितलं असेल. नीट लक्ष द्या सगळ्यांनी. सिनेमामध्ये तुम्ही 100% बघितलं असेल. ती हिरोईन जी असते एके दिवशी सकाळी उठते आणि सकाळी उठल्यानंतर बाथरूम कडे जाते किंवा असं उलट्या करताना दाखवतात. पाहिलंय का सगळ्यांनी? एव्हरीबडी हा सीन सगळ्यांनी बघितलंय का हा सीन? बोला, पाहिलंय का? सिनेमामध्ये बरेचदा हा सीन दाखवतात. ती सकाळी सकाळी उठते आणि खूप उलट्या होत असतात तिला. नाहीतर आणखी एक गोष्ट करतात हिरो लोक. त्यावेळेला हिरोईन सांगते त्या हिरोला की मेरा कुछ खट्टा खाने का मन हो रहा है. मला ना आंबट खावंसं वाटतंय. मराठी सिनेमामध्ये हे पाहिलं असेल, आंबट खावंसं वाटतंय. हे त्यावेळेला चव बदलते. कारण काय? त्यावेळेला प्रोजेस्टेरॉनची लेवल खूप जास्त सुरुवातीच्या काळामध्ये. फर्स्ट ट्रायमेस्टर म्हणजे 4 to 6 वीक्सच्या दरम्यान. 6 वीक्स पासून 4 वीक्स पासून पुढे 4 आठवड्यापासून तर सर्वसाधारण 12 आठवड्यापर्यंत या दरम्यान आईला सारखं मळमळल्याची भावना होत असते. ह्या गोष्टीला म्हणतात मॉर्निंग सिकनेस. याला काय म्हणतात? मॉर्निंग सिकनेस म्हणतात. त्यामुळे त्याच्यासाठी ज्या गोळ्या वगैरे मिळतात ना, त्या माझ्या मते एखाद्या कंपनीने गुड मॉर्न नावाची काहीतरी गोळी वगैरे काढलेली.
म्हणजे ही जर गोळी घेतली तर मळमळ कमी होते. या दरम्यान असं होण्याचं कारण काय? नेचरने मॅनेज केलेलं आहे. देवाने इथे व्यवस्था केलेली. इथे व्यवस्था काय आहे की आईने काहीही खाऊ नये. कारण याच्यामध्ये जर आईने काही उलट सुलट खाल्लं तर त्याचा गर्भावर विपरीत परिणाम होऊ शकतो. गर्भामध्ये काही दोष राहू शकतात. असं व्हायला नको. म्हणून तिने अतिशय मोजून मापून खाल्लं पाहिजे, व्यवस्थित खाल्लं पाहिजे, ताजं खाल्लं पाहिजे. असं निसर्गाचा, असं देवाचा हेतू आहे. त्यामुळे त्या काळात मळमळ सुरू झालेली असते आणि दॅट इज बिकॉज ऑफ दिस प्रोजेस्टेरॉन. हाय लेवल ऑफ प्रोजेस्टेरॉनमुळे टेस्ट बडवरची चव बदलते. त्यामुळे आणि प्रत्येक महिलेला, प्रत्येक प्रेग्नंट वुमनला आंबट खावंसं वाटतं असं नसतं बरं का. सिनेमात दाखवू द्या, कुठेही दाखवू द्या, प्रत्येकाची चवीचे प्रेफरन्सेस बदलतात. काही खाल्लं तरी सारखी मळमळ होते. याचा मागचा हेतूच आहे की आईने सांभाळून राहावं. या दरम्यान फर्स्ट ट्रायमेस्टर मध्ये अतिशय काळजीपूर्वक गोळ्या वगैरे दिल्या जातात. कुठल्याही गोळ्या चालत नाही. काही गोळ्या अशा असतात की त्यांचा इफेक्ट होतो, अशा त्या बाळावर दुष्परिणाम होतो. अशा अफेक्ट करणाऱ्या गोळ्यांना आपण म्हणतो टेरॅटोजेनिक. यांचा परिणाम असा होतो की या बाळामध्ये असा काहीतरी दोष तयार होतो की जो आयुष्यभरासाठी त्याच्यासोबत राहतो किंवा आयुष्यभरासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून टेरॅटोजेनिक ड्रग्ज जे असतात, औषधं जे ड्रग शब्दाचा अर्थ होतो औषधं, टेरॅटोजेनिक ड्रग्ज अवॉइड केले जातात. येत आहे लक्षात? आणि मग हळूहळू हळूहळू हे बाळ वाढतं. त्या काळामध्ये काय केलं पाहिजे? त्या काळामध्ये आईने पुरेसा आहार घेतला पाहिजे, थोडा थोडा आहार घेतला पाहिजे. चवीसाठी काही खास सुटायला नाही पाहिजे. काहींना माती खावीशी वाटते, काहींना पेन, तुम्ही पूर्वी पाटीवर लिहिण्यासाठी पेन ही वापरायचे, स्लेटवरची पेन्सिल, ती खाण्याची इच्छा होते. काहींना आंबट खाण्याची इच्छा होते, काहींना एकदम चमचमीत खायची इच्छा होते. प्रत्येक स्त्रीची वेगवेगळी प्रेफरन्स असतो. त्या काळामध्ये जर थोडासा संयम ठेवला, जास्त दिवस नसतो, 1-1.25 महिन्याचा 1.5 महिन्याचा पिरियड असतो, तो जर संयम ठेवला तर बाळ तुमचं निरोगी होतं. आणि याच्यानंतर याच्यामध्ये डेव्हलपमेंट होते. जी डेव्हलपमेंट होते मेन, ती डेव्हलपमेंट आता पूर्ण काम सेकंड ट्रायमेस्टर मध्ये हे नष्ट होतं, रिग्रेस होतं. आणि पूर्ण जबाबदारी कोणी घेतलेली असते? प्लासेंटा. सगळे हॉर्मोन्स प्लासेंटा बनवतं आणि त्यावेळेला बाळाची फुल डेव्हलपमेंट होते. त्यावेळेला वजन वाढत असतं बाळाचं. बाळ वाढून सेकंड ट्रायमेस्टरच्या एंडला 50 सेंटीमीटरच्या आसपास होऊन जातं. 50 सेंटीमीटरच्या आसपास होऊन जातं. खूप वजन वाढतं, आईचं वजन वाढतं, बाळाभोवतीचं पाणी वाढतं, बाळाची हालचाल स्पष्ट जाणवायला लागते. सर्वसाधारण असं समजून चला की 20 आठवड्यानंतर आईला पहिल्यांदा बाळ लाथ मारतं किंवा लाथ झटकतं, तेव्हा आईला जाणवतं. मध्ये ज्या आई होतात, ज्या महिला, त्यांनाच ते कळले. एक जबरदस्त असा आनंद होतो. बाळ जेव्हा आतल्या आत हलत असतं तेव्हा त्या फिमेलला एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो. आणि त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू त्याची वाढ होते. बाळाच्या डोक्यावर केस यायला लागतात, भुवईचे केस यायला लागतात, बाळ अंगठा चोखायला लागतं, डोळ्यांची उघडझाप सुरू होते त्याची व्यवस्थित. असे सगळे बदल असतात. पुढच्या वेळेला सेकंड ट्रायमेस्टर आणि थर्ड ट्रायमेस्टरवर बोलू, डिलिव्हरी करू, बाळाला बाहेर काढू, दूध पाजायला सुरुवात करू. बघूया पुढे कसं कसं होतं. मग त्याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह हेल्थचा पार्ट आपण डिस्कस करूया. थँक्यू. 2 चॅप्टरचं 1 चॅप्टर केलेलं आहे, त्यामुळे अजून 4-5 लेक्चर लागू शकतात त्याला. यू आर एन्जॉईंग.